हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नगर रचना सहाय्यक भरती 2024, टाउन प्लॅनिंग असिस्टंट भरती 2024 वर फोकस करून नगर रचना सहाय्यक पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण मागील नगर रचना सहाय्यक परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमधील या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. आणि या सिरीजमधील हा दुसरा व्हिडिओ हे देखील लक्षात घ्या मित्रांनो. यापूर्वी पहिला व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेले, तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि या व्हिडिओची PDF तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये कोणते क्षेत्र सहभागी असते? पहा, PPP मध्ये सार्वजनिक आणि खाजगी हे दोन्ही क्षेत्र सहभागी असतात मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, सार्वजनिक आणि खाजगी. मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न सिमिलर किंवा एकसारखे वाटतील, पण ते एकसारखे सिमिलर नाही आहेत, ते वेगळ्या पद्धतीने विचारण्यात आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर GIS तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश काय आहे? पहा, GIS तंत्रज्ञानाचा आपल्याला मुख्य उद्देश सांगायचा आहे. नकाशा तयार करणे आहे का रे? तर आहे. शहराच्या विकासाचे नियोजन आहे का? तर आहे. जमिनीचा उपयोग व्यवस्थापन आहे का? तर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, शहरी नियोजनात कोणता घटक पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करतो? पर्यावरणीय शाश्वतता, खुली जागा आणि उद्याने. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, खुली जागा आणि उद्याने पर्यावरणीय शाश्वतता. ओके, पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करते. ओके, पुढे पाहूया. स्मार्ट सिटी मिशन मध्ये स्मार्ट तंत्रज्ञानाचा कोणत्या क्षेत्रात वापर केला जातो? तर पहा, वाहतूक व्यवस्थापनाचा केला जातो का? तर केला जातो. साहजिकच आहे, स्मार्ट सिटी म्हटल्यावर पाणी पुरवठा देखील येणारच, आणि स्मार्ट सिटी मिशन म्हटल्यावर कचरा व्यवस्थापन तर पहिलं आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. समोरचा प्रश्न, लीड सर्टिफिकेशन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? LEED, लीड सर्टिफिकेशन ऊर्जा आणि पर्यावरणातील डिझाईन या क्षेत्राशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, ऊर्जा आणि पर्यावरणातील डिझाईन. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. मिक्स्ड लँड यूज म्हणजे काय? मिक्स्ड लँड यूज म्हणजे एकाच भागात अनेक वापरांचा समावेश. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, एकाच भागात अनेक वापरांचा समावेश. समोरचा प्रश्न, कोणता कायदा झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित? पहा मित्रांनो, झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित आहे SRA, स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी कायदा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, SRA, स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी कायदा. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. इको सेन्सिटिव्ह झोन कोणत्या ठिकाणी जाहीर केले जातात? इको सेन्सिटिव्ह झोन जंगलासाठी असतात. बरोबर मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण वाचलेलं आहे हे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, जंगल भाग. समोरचा प्रश्न, नगर नियोजनामध्ये TOD म्हणजे काय? पहा, TOD बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे, तर त्याचं योग्य उत्तर पारगमनाभिमुख विकास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पारगमनाभिमुख विकास. ओके, समोरचा प्रश्न, कोणत्या तत्वावर शहरातील रहिवासी आणि व्यावसायिक झोन विभाजित केले जातात? कोणत्या तत्वावर? झोनिंग नियम. ओके, आपण हा प्रश्न देखील बऱ्याच ठिकाणी पाहिलेला आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, झोनिंग नियम. म्हणजे
वेगळ्या पद्धतीने विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. ओके, झोनिंग तत्वावरचा. पुढे पाहूया. ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय? ग्रीन बिल्डिंग म्हणजेच पर्यावरण स्नेही तत्वांचा वापर करून बांधलेली इमारत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पर्यावरण स्नेही तत्वांचा वापर करून बांधलेली इमारत. समोरचा प्रश्न FAR चे संपूर्ण रूप काय आहे? तिथे दिलेलेच आहे, फ्लोर एरिया रेशो. का योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, फ्लोर एरिया रेशो हे संपूर्ण रूप. ओके, पुढे पाहूया. क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे काय रे? क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे एकाच भागात अनेक इमारतींचे निर्माण करणं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, एकाच भागात अनेक इमारतींचे निर्माण. समोरचा प्रश्न नॅशनल अर्बन लिव्हलीहूड मिशन NULM चा मुख्य उद्देश काय आहे रे? NULM नॅशनल अर्बन लिव्हलीहूड मिशनचा मुख्य उद्देश आहे शहरी गरिबांसाठी रोजगार निर्मिती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, शहरी गरिबांसाठी रोजगार निर्मिती. समोरचा प्रश्न ट्रॅफिक कंजेशन कमी करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केला जातो? ट्रॅफिक कंजेशन कमी करण्यासाठी मेट्रो रेल्वेचा यूज होईल का? तर होईल, बरोबर आहे. सार्वजनिक बस सेवाचा यूज होणार आहे का? होणार आहे. पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे का? तर त्यामुळे देखील होणार आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. समोरचा प्रश्न भारतातील कोणते शहर शाश्वत शहरी विकासासाठी प्रसिद्ध आहे? शाश्वत शहरी विकासासाठी प्रसिद्ध शहर आहे चंदीगड. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, चंदीगड. समोरचा प्रश्न कोणत्या संस्थेने भारतातील स्मार्ट सिटी योजनेची सुरुवात केली? भारतातील स्मार्ट सिटी योजनेची सुरुवात केलेली आहे नगर विकास मंत्रालयाने. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, नगर विकास मंत्रालय. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. अर्बन गव्हर्नन्स म्हणजे काय रे? अर्बन गव्हर्नन्स म्हणजेच शहरी क्षेत्रातील प्रशासन आणि नियोजन. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, शहरी क्षेत्रातील प्रशासन आणि नियोजन. ओके, समोरचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र कोणते? भारतातील सर्वात मोठं औद्योगिक क्षेत्र आहे नोएडा. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, नोएडा. समोरचा प्रश्न शहरी नियोजनातील झोनिंग म्हणजे काय? झोनिंग पुन्हा एकदा आलेला आहे. शहरी नियोजनातील झोनिंग म्हणजेच जमिनीचा विविध वापरांसाठी विभागणी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, जमिनीची विविध वापरासाठी विभागणी. समोरचा प्रश्न मास्टर प्लॅन कोणत्या उद्देशाने तयार केला जातो? मास्टर प्लॅन शहराचा दीर्घकालीन विकासाचे नियोजनाच्या उद्देशाने तयार केला जातो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, शहराचा दीर्घकालीन विकास नियोजन. समोरचा प्रश्न अर्बन हीट आइसलँड इफेक्ट कशाशी संबंधित आहे? अर्बन हीट आइसलँड इफेक्ट शहरीकरणामुळे तापमान वाढीशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, शहरीकरणामुळे तापमानात वाढ. समोरचा प्रश्न भारतातील कोणत्या शहरात ल्युटियन्स बंगलो झोन आहे? तर ते शहर आहे दिल्ली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, दिल्ली. समोरचा प्रश्न टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऍक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऍक्ट 1971 मध्ये लागू झालेला आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 1971. समोरचा प्रश्न अर्बन मोबिलिटीमध्ये कोणते घटक महत्त्वाचे असतात? अर्बन मोबिलिटीमध्ये वाहतुकीची विविध साधने आहेत का? महत्त्वाची तर आहेत. पादचारी मार्ग देखील महत्त्वाचे आहेत. सायकल ट्रॅक देखील महत्त्वाचे आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. समोरचा प्रश्न अफोर्डेबल हाऊसिंगचा उद्देश काय आहे? अफोर्डेबल हाऊसिंगचा उद्देश पहा, गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करणे. ओके, आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्ण यूट्यूबवर अशा स्वरूपाचा एकमेव
व्हिडिओ आहे हे लक्षात ठेवा, कारण नगररचना सहाय्यक भरतीवर फोकस करून तांत्रिक प्रश्नांचा एकही व्हिडिओ अख्ख्या यूट्यूबवर नाही आहे, हा एकमेव व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, ग्रीन बेल्ट म्हणजे काय रे? ग्रीन बेल्ट म्हणजेच शहराभोवती असलेला निसर्ग क्षेत्र. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, शहराभोवती असलेले निसर्ग क्षेत्र. समोरचा प्रश्न, कोणत्या वर्षी स्मार्ट सिटीज मिशन सुरू करण्यात आले? स्मार्ट सिटीज मिशन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं? 2015 ला. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 2015. समोरचा प्रश्न, रिडेव्हलपमेंट म्हणजे काय रे? रिडेव्हलपमेंट म्हणजे जुन्या इमारतींचे पुनर्निर्माण करणे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, जुन्या इमारतींचे पुनर्निर्माण. समोरचा प्रश्न, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा उद्देश. आपण पाहिला आहे प्रश्न, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा उद्देश सार्वजनिक आणि खाजगी संस्थांच्या सहयोगाने प्रकल्प विकास. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, सार्वजनिक आणि खाजगी संस्थांच्या सहयोगाने प्रकल्प विकास. मित्रांनो, प्रश्न सेम जरी वाटत असला तरी तो वेगळ्या पद्धतीने विचारला हे लक्षात ठेवा. आपल्याला हा प्रश्न सेम जरी वाटत असेल तरी वेगळ्या पद्धतीने विचारलेला प्रश्न आहे. समोरचा प्रश्न, अर्बन प्लॅनिंगमध्ये जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर का केला जातो? जमिनीचा वापर नकाशा तयार करण्यासाठी बरोबर केला जातो, वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी केला जातो, जलसंपत्तीच्या नियोजनासाठी केला जातो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. समोरचा प्रश्न, स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो? स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत ICT, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, ICT, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. समोरचा प्रश्न, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट TOD मध्ये कोणता घटक महत्त्वाचा असतो? ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट TOD मध्ये आपण पाहिलं सार्वजनिक वाहतुकाची साधने महत्त्वाची असतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, सार्वजनिक वाहतूक साधने. समोरचा प्रश्न, ब्राउनफील्ड डेव्हलपमेंट म्हणजे काय रे? चला, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. बऱ्याच वेळा हा प्रश्न आपण आता पाहिलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने आणि तुम्हाला नक्कीच प्रश्न येणार आहे, ब्राउनफील्ड डेव्हलपमेंट म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो. चला पुढे पाहूया. शहरी नियोजनामध्ये NMT म्हणजे काय? NMT म्हणजेच नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट. समोरचा प्रश्न, हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ॲग्युमेंटेशन योजना हृदय हिचा उद्देश काय आहे? तर ऐतिहासिक शहरांचा विकास आणि संवर्धन. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, ऐतिहासिक शहरांचा विकास आणि संवर्धन. समोरचा प्रश्न, कोणत्या कायद्याअंतर्गत शहरांचा विस्तार नियंत्रित केला जातो? तर तो कायदा आहे टाउन प्लॅनिंग ॲक्ट. शहरांचा विस्तार नियंत्रित केला जातो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, टाउन प्लॅनिंग ॲक्ट. समोरचा प्रश्न, शहरी नियोजनात वॉकॅबिलिटीचा अर्थ काय आहे? वॉकॅबिलिटीचा अर्थ पादचारी मार्गाचे नियोजन. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पादचारी मार्गाचे नियोजन. समोरचा प्रश्न, भारतातील पहिली मेट्रो रेल्वे सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली होती? चला फटाफट आन्सर कमेंट करायचे. हा देखील प्रश्न आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे मागच्या प्रश्नांमध्ये पाहिलेला प्रश्न आहे. चला फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाईप करायचे. भारतातील पहिली मेट्रो रेल्वे सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? ओके. समोरचा प्रश्न, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट TOD मध्ये कोणते 2 प्रमुख घटक महत्त्वाचे असतात? वाहतूक आणि जमीन. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, वाहतूक आणि जमीन वापर. समोरचा प्रश्न, अर्बन ॲग्लोमेरेशन म्हणजे काय? अर्बन ॲग्लोमेरेशन म्हणजे शहरी क्षेत्राचा
एकत्रित विकास. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 शहरी क्षेत्राचा एकत्रित विकास. पुढे पाहूया. कोणत्या शहरी घटकाचा विकास JNNURM मध्ये केला जातो? पहा, कोणत्या शहरी घटकाचा विकास JNNURM अंतर्गत केला जातो? तर पायाभूत सुविधांचा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पायाभूत सुविधा. समोरचा प्रश्न, ब्राउनफील्ड डेव्हलपमेंटमध्ये कोणता घटक समावेश असतो? आता आपल्या सर्वांना माहिती आहे, तुम्ही राईट आन्सर दिलेला असणार पूर्वी विकसित झालेल्या जमिनीचे पुनर्विकास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पूर्वी विकसित झालेल्या जमिनीचे पुनर्विकास. समोरचा प्रश्न, कोणत्या कायद्याने शहरी रस्त्यांच्या नियोजनासाठी मार्गदर्शक तत्वे दिली आहेत? तर तो कायदा आहे भारतीय रस्ता कायदा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 भारतीय रस्ता कायदा. समोरचा प्रश्न, अर्बन डिझाईनमध्ये कोणता घटक महत्त्वाचा असतो? अर्बन डिझाईनमध्ये सार्वजनिक जागांची रचना हा घटक महत्त्वाचा असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सार्वजनिक जागांची रचना. समोरचा प्रश्न, प्रधानमंत्री आवास योजना PMAY चा उद्देश काय आहे? तर तो आहे गरिबांसाठी परवडणारी घरे बांधणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 गरिबांसाठी परवडणारी घरे बांधणे. समोरचा प्रश्न, अर्बन रेझिलियन्स म्हणजे काय? अर्बन रेझिलियन्स म्हणजे शहरांचे नैसर्गिक आपत्तीपासून पुनरुत्थान करण्याची क्षमता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 शहरांचे नैसर्गिक आपत्तीपासून पुनरुत्थान करण्याची क्षमता. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पब्लिक हाऊसिंग म्हणजे काय रे? पब्लिक हाऊसिंग म्हणजेच सरकारने पुरवलेली परवडणारी घरे. बऱ्याच वेळा हा देखील प्रश्न आपण पाहिलेला आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सरकारने पुरविलेली परवडणारी गृहनिर्माण. ओके, समोरचा प्रश्न, स्मार्ट सिटी मिशनमध्ये कोणता प्रमुख घटक आहे? स्मार्ट सिटी मिशनमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर हा प्रमुख घटक आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर. समोरचा प्रश्न, मिक्स्ड यूज डेव्हलपमेंट म्हणजे काय? मिक्स्ड यूज डेव्हलपमेंट म्हणजेच एका क्षेत्रात विविध प्रकारच्या वापरांचा समावेश. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 एका क्षेत्रात विविध प्रकारच्या वापरांचा समावेश. समोरचा प्रश्न, शहरी नियोजनात वॅकॅबिलिटी इंडेक्स कशाचे मोजमाप करते? शहरी नियोजनात वॅकॅबिलिटी इंडेक्स शहरातील पादचारी मार्गांची स्थितीचे मोजमाप करते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 शहरातील पादचारी मार्गांची स्थिती. ओके, समोरचा प्रश्न, ग्रीन बिल्डिंगमध्ये कोणते घटक महत्त्वाचे असतात मित्रांनो? ग्रीन बिल्डिंगमध्ये ऊर्जा कार्यक्षमता आणि पाणी संवर्धन हे महत्त्वाचे घटक असतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ऊर्जा कार्यक्षमता आणि पाणी संवर्धन. समोरचा प्रश्न, कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर अर्बन प्लॅनिंगमध्ये जास्त प्रमाणात केला जातो? अर्बन प्लॅनिंगमध्ये कोणतं तंत्रज्ञान जास्त प्रमाणात वापरलं जातं? आपण पाहिलेलं आहे GIS तंत्रज्ञान, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 GIS तंत्रज्ञान, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. समोरचा प्रश्न, ट्रॅफिक कामिंग तंत्राचा उद्देश काय आहे? ट्रॅफिक कामिंग तंत्राचा उद्देश आहे वाहतुकीची गती कमी करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वाहतुकीची गती कमी करणे. समोरचा प्रश्न, BRT बस रॅपिड ट्रान्झिट प्रणाली कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? BRT बस रॅपिड ट्रान्झिट प्रणाली पुण्यामध्ये सुरू करण्यात आली होती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पुणे. समोरचा प्रश्न, अर्बन रिन्युअल म्हणजे काय? अर्बन रिन्युअल म्हणजे जुन्या शहरी भागांचे पुनर्विकास आणि पुनर्वसन. आपण पाहिलं, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जुन्या शहरी भागांचे पुनर्विकास आणि पुनर्वसन. समोरचा प्रश्न, इन्क्लुझिव्ह अर्बन प्लॅनिंगमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो?
इन्क्लुझिव्ह अर्बन प्लॅनिंगमध्ये सर्व सामाजिक घटकांचा विचार केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, सर्व सामाजिक घटकांचा विचार. समोरचा प्रश्न, लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल डिझाईन प्रमाणपत्र कोणत्या प्रकारच्या इमारतींना दिले जाते? पहा, लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल डिझाईन हे प्रमाणपत्र कोणत्या प्रकारच्या इमारतींना दिले जातं? तर पर्यावरण स्नेही आणि ऊर्जा कार्यक्षम इमारती. आपण पाहिला आहे हा प्रश्न. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पर्यावरण स्नेही आणि ऊर्जा कार्यक्षम इमारतींना. समोरचा प्रश्न, अर्बन स्प्रॉल म्हणजे काय? चला फटाफट आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. हा देखील प्रश्न आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. पहा, अर्बन स्प्रॉल म्हणजे काय? फटाफट आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. बऱ्याच वेळा पाहिलेला हा प्रश्न आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे काय? सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंट म्हणजेच पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्था यांच्यात संतुलन राखणारा शहरी विकास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्था यांच्यात संतुलन राखणारा शहरी विकास. समोरचा प्रश्न, लँड यूज प्लॅनिंगमध्ये कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो? लँड यूज प्लॅनिंगमध्ये जमिनीचा विविध उद्देश आणि व्यापार याचा विचार केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, जमिनीचा विविध उद्देश आणि वापर केला जातो. ओके, समोरचा प्रश्न, अर्बन फ्लडिंग कशामुळे होते? अर्बन फ्लडिंग पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनाच्या अभावामुळे होते. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनाचा अभाव. त्यानंतर समोरचा प्रश्न, कॉम्पॅक्ट सिटी मॉडेलचा मुख्य उद्देश काय? चला आन्सर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. बऱ्याच वेळा आपण प्रश्न पाहिलेला आहे. कॉम्पॅक्ट सिटी मॉडेलचा मुख्य उद्देश काय आहे? चला फटाफट आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. रिजनल प्लॅनिंगमध्ये कोणता घटक महत्त्वाचा आहे? रिजनल प्लॅनिंगमध्ये क्षेत्राच्या विकासासाठी विविध भागांमधील समन्वय हा घटक महत्त्वाचा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, क्षेत्राच्या विकासासाठी विविध भागांमधील समन्वय. ओके, पुढे पाहूया. ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट म्हणजे काय? पाहिलंय आपण, नव्या आणि अविकसित जमिनीवर विकास करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, जम्या आणि अविकसित जमिनीवर विकास करणे म्हणजेच ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट. ओके, पुढे पाहूया. फ्लोर स्पेस इंडेक्स FSI म्हणजे काय रे? FSI फ्लोर स्पेस इंडेक्स म्हणजेच इमारतीच्या एकूण बांधकाम क्षेत्राचा जमिनीच्या एकूण क्षेत्राशी असलेला गुणोत्तर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, इमारतीच्या एकूण बांधकाम क्षेत्राचा जमिनीच्या एकूण क्षेत्राशी असलेला गुणोत्तर. समोरचा प्रश्न, अर्बन पॉवर्टी कशामुळे होते? अर्बन पॉवर्टी रोजगाराच्या संधीच्या अभावामुळे होते. ओके, बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, रोजगाराच्या संधीचा अभाव. समोरचा प्रश्न, सिटी मास्टर प्लॅनमध्ये कोणते घटक समावेश असतात? आपण पाहिलंय, सिटी मास्टर प्लॅनमध्ये जमिनीचा वापर, पायाभूत सुविधा, वाहतूक आणि पर्यावरण हे घटक समाविष्ट असतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, जमिनीचा वापर, पायाभूत सुविधा, वाहतूक आणि पर्यावरण. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर शहरी सेवांच्या व्यवस्थापनासाठी केला जातो? आपण पाहिलं, स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत IoT इंटरनेट ऑफ थिंग्स या तंत्रज्ञानाचा वापर शहरी सेवांच्या व्यवस्थापनासाठी केला जातो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, IoT इंटरनेट ऑफ थिंग्स. पुढे पाहूया. मिक्स्ड लँड यूजचा उद्देश काय आहे? मिक्स लँड यूजचा उद्देश आहे एका भागात विविध प्रकारच्या कामांसाठी जमीन वापरणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, एका भागात विविध प्रकारच्या कामांसाठी जमीन वापरणे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे.
त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न पहा, फर्स्ट आन्सर करा. आणि नगर नियोजनात BRT म्हणजे काय? आत्ताच आपण पाहिलेला प्रश्न आहे. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा, नगर नियोजनात BRT म्हणजे काय? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न तुमच्यासाठीचा पहा, 2 आकडा करा. भारतातील कोणत्या शहरात ल्युटेन्स बंगलो झोन आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, भारतातील कोणत्या शहरात ल्युटेन्स बंगलो झोन आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या टाउन प्लॅनिंग असिस्टंट भरती 2024 नगर रचना सहाय्यक भरती 2024 वर फोकस करून नगर रचना सहाय्यक पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या नगर रचना सहाय्यक परीक्षांच्या मागील परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.